नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। चांदोली पर्यटन क्षेत्रात मद्यपींची हुल्लडबाजी, पार्ट्या करणाऱ्यांविरोधात मणदूर ग्रामस्थ आक्रमक, पोलिसांनी ग्रामस्थांच्या वतीने परिसरात स्वच्छता। चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या मद्यपींच्या हुल्लडबाजीमुळे स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत। उघड्यावर मद्यप्राशन, मोठ्या आवाजात डान्स, पार्ट्या तसेच काचेच्या बाटल्यांची फेकाफेक यामुळे परिसरात शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकाराची गंभीर दखल घेत मणदूरच्या सरपंच शोभा माने यांनी कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांना लेखी निवेदन देत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। गावचे उपसरपंच मच्छिंद्र माने यांनी सांगितलं की चांदोली धरण आणि अभयारण्य परिसर हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात। मात्र काही हुल्लडबाजांकडून मद्यप्राशन करून धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे स्थानिक महिला, मुली आणि शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्यामुळे ग्रामस्थ आणि कोकरूड पोलिसांच्या वतीनं दारू पिऊन दंगामस्ती व पार्ट्या करणाऱ्यांविरोधात तीव्र विरोध करण्यात येत आहे। चांदोली हे सुंदर पर्यटन स्थळ आहे। येथे पर्यटनाचा आनंद घ्यावा, मात्र अस्वच्छता आणि मद्यधुंद धिंगाणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। यावेळी युवासेना तालुकाध्यक्ष अमोल बडेकर यांनीही पर्यावरण, महिला सुरक्षा आणि पर्यटन संस्कृती जपण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली। अतिरिक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, पोलीस कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। धरण परिसरात टाकण्यात आलेल्या मद्यांच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि इतर घाण साफ करण्यात आली। यावेळी बोलताना अतिरिक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे ते म्हणाले की चांदोली परिसर हा निसर्ग संपन्न आणि संवेदनशील पर्यटन क्षेत्र आहे। येथे येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना परिसराची स्वच्छता आणि शांतता राखणे आवश्यक आहे। दारू पिऊन धिंगाणा घालणे, अस्वच्छता करणे किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल। स्थानिक ग्रामस्थांनीही अशा प्रकारांना विरोध करून प्रशासनाला सहकार्य करावे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। नमस्कार, मी मंदूर गावचे डेप्युटी मच्छिंद्र माने। या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून चांदोली परिसरामध्ये आज मंदूर ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही येणाऱ्या पर्यटनांना पर्यटनांना रिटर्न पाठवण्याचा आमचा उद्देश नाही आहे, कारण हा पर्यटन क्षेत्रच आहे, धरण आहे, नजदीक अभयारण्य आहे, यावं त्यांनी इथं फिरावं, धरण बघावं। पण गेल्या 8-10 ते 15 दिवसामध्ये जे पर्यटन म्हणून येतात ते सगळे तरुण युवा या ठिकाणी दारूच्या आहारी बॉटल घेऊन, जेवणाची काही पत्रावळ्या, हे सगळे कचरा आमच्या नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी टाकतात आणि नदीच्या पात्रामध्ये टाकून ते दारू पिऊन आणि त्यांचे सगळे अक्षरशः लघवी संडाससुद्धा त्या दारुड्यांचं त्या पात्रामध्ये होतं आहे। आणि आत्ता गेल्या 8 दिवसामध्ये तुम्ही मंदूरची जर परिस्थिती बघितली तर मंदूरमध्ये कमीत कमी 50 लोकांना गॅस्ट्रोची संडासची साथ झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही मंदूर ग्रामस्थाच्या वतीनं मंदूर ग्रामसभा गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या त्या सभेमध्ये आम्ही ठराव घेतला की बाबा ह्या पद्धतीनं आमच्या गावाला जो त्रास होतोय तो त्रास कुठेतरी थांबवावा। यासाठी आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही प्रशासनाला कोकरूड पोलीस स्टेशनमध्ये आणि वरती SP ऑफिस या ठिकाणी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी येणारे पर्यटन आणि त्यांनी केलेले या ठिकाणी दंगा, उड्डलबाजी, गाड्यांची रेसिंग हे कुठेतरी थांबवावं। आम्ही पर्यटनांना कुठलाही इथे अडचण करत नाही की तुम्ही येऊ नका, तुम्ही या। आमच्या इथे गेले 10 वर्षापूर्वी असं काहीच नव्हतं की या ठिकाणी आता आम्ही रेस्टॉरंट आमच्या गावामध्ये आहेत, हॉटेल्स आहेत, घरगुती मेससुद्धा आहेत, यांचा वापर करावा। या ठिकाणी येणारे सगळीच लोक असतील तर त्यांनी त्या हॉटेलमध्ये यावं, तिथं जेवावं, आमचा निसर्गरम्य बघावा। आम्हाला पण वाटतं की आमच्या गावाचं, आमच्या धरणाचा, आमच्या परिसराचं इथं कुठेतरी नाव व्हावं। पण या अशा पद्धतीचं तुम्ही नाव करू नये की जेणेकरून आमच्या इथल्या ग्रामस्थांना त्यांचा त्रास होईल। एवढं तर आमच्या परवा स्वतः माझी गाडी मागच्या रविवारी एल्टिगा माझी गाडी एवढ्या 10-15 जण संध्याकाळच्या 4:30च्या दरम्यान ती मुंबई इकडे पर्यटन निघालेलं 5च्या दरम्यान ती पूर्ण दारूच्या आहारी गेलेलं आणि त्यांनी सुद्धा आपल्या गाडीला थोडंसं कट मारून गेलेत, धडकलीच डायरेक्ट गाडी।
मग जे अशा पद्धतीने आज माझी गाडी ढरकली, उद्या जर गाडीच्या जागी एखादा जर मुलगा असेल तर त्याला सुद्धा तो जाग्यावरती म्हणजे मरण पावला असता, एवढंच त्यांचं स्पीड होतं. म्हणून हे कुठंतरी थांबवावं या ठिकाणी आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही तो बंदचा पुकारलाय. म्हणजे बंद ह्यासाठी नाही की तुम्ही येऊ नका म्हणून, फक्त येताना तुम्ही जरी फॅमिलीवाले असेल तर येत्या वेळी तुम्ही डस्टबिनची सोय करून यावी. इथे कुठे पत्रावळे असतील काय असतील, तुम्ही येणारा तुमचा सर्व कचरा तो तुम्ही रिटर्न घेऊन जावा आणि त्याची विल्हेवाट तुम्ही योग्य त्या ठिकाणी करावी, एवढंच आम्ही सांगतोय. मी अमोल सरंग बडेकर, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख. गेल्या काही दिवसापासून या चांदोली परिसरात पर्यटनाच्या नावाखाली काही पर्यटकांनी नंगानाच चालू केलेला आहे आणि भोवतालच्या येणाऱ्या चांगल्या कुटुंबातल्या फॅमिलीला त्याचा त्रास होत आहे. इथं येऊन पर्यटनाच्या नावाखाली येऊन पार्ट्या, दारू जे चाललेले आहे त्याच्यामध्ये ज्या चांगल्या फॅमिली येतात त्याच लोकांचा चांगल्या फॅमिलीला इथं त्रास होतो आहे. गावातल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास आहे. लोकांना आम्ही सांगून लोक ऐकत नाही आहेत. ते आम्ही आता सध्या सर्वजणांना चांदोलीचं पावित्र्य राखलं पाहिजे. चांदोलीचं पावित्र्य आपण नाही जपणार तर कोणीच नाही जपणार. हे पर्यटन वाढलं पाहिजे. ह्या पर्यटनाचं कानाकोपऱ्यात नाव झालं पाहिजे. पर्यटनाला इथं कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही आहे. या ठिकाणी चांदोली धरण बघायला तुम्हाला खुलं आहे. चांदोलीचं अभयारण्य खुलं आहे. फक्त प्रतिबंध जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन खाली पार्ट्या वगैरे याच्यासाठी खास गावकऱ्यांनी बंदी केलेली आहे. धन्यवाद. आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.